परिस्थिती अशी आहे की आता हे झालं आता याच्यात राहायला लागते. आता चालू केलं इथे व्हिडिओ. ओके. नमस्कार. नमस्कार. मी सचिन थोटे, सरदार ॲग्रिकेम अमरावती याचा प्रतिनिधी. तर 12/7/2024ला आपण यांच्या शेतामध्ये डेमो टाकला होता. तर गाव कोणचं आहे? देऊतवाडा. तुमचं नाव सांगा काका. उपेंद्र वानखडे. माझं प्रॉपर गाव उदापूर. ही शेती मी जवळपास 2 वर्ष झाली घेतलेली आहे आणि इथे आता तो मोसंबीवर हा प्रयोग केलेला आहे. तर आपल्या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम होता? या प्लॉटमध्ये जवळपास हे झाड हे असे 10-15 झाडं हे असे पूर्ण सुकलेले होते. हे जे कंडिशन आता दिसून राहिली आहे फांद्याची. त्यानंतर हे सचिन भाऊ आलेत आणि यांनी कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉपचा डेमो दिला आणि 12 दिवसानंतर डेमो दिल्यानंतर त्या झाडाला थोडी पालवी यायला लागली अशी. त्यानंतर मी जवळपास या पूर्ण 400 झाडामधले 100 झाडांना न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा टाकलं. आज अशी कंडिशन आहे की हे झाड सगळं असे नवती आलेली आहे. पूर्ण झाड जे आता जिवंत झालेलं आहे आणि निरोगी नव्हती आहे. विशेष म्हणजे नवती सुद्धा निरोगी आहे. नवती पण खूप मोठी आहे ना. हो. आणि विषय म्हणजे फूट पण चालू झाली हो. त्या नवतीवरती फूट पण आलेली आहे. तर आता हे झाड बघा. आता हे झाड, या झाडाची एक फांदी काय प्रॉब्लेम असू शकतो, डिंक्या वगैरे असू शकतो त्या फांदीला. नाही, डिंक्या कव्हर झाला तुमचा. हा. तर हे झाड जे पुरत चाललं होतं. हो, पुरं. आता हे 2 फांद्या याच्या खूप चांगल्या आलेल्या. अजूनही आपण वाट पाहू याची की असं वाटते आली तर आली. परंतु 2 फांद्या म्हणजे झाड जिवंत आहे. जे मेलेलं झाड होतं ते जिवंत झालं. आणि विशेष म्हणजे जसं दिवस होते, म्हणजे आपण 12 दिवसानंतर येतेच, पण जसजसे दिवस होऊन राहिले तसतशी एकदम झाडाची ग्रोथ चांगली होऊन राहिली. आणि विशेष म्हणजे याच्यामुळे सगळ्या झाडावरती मृग बहाराची फूट सुद्धा याच्यात आलेली. तर काका म्हणजे एक शेतकरीच नाही तर काका शिक्षक पण आहे. रिटायर्ड शिक्षक आहे. आता शेतीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून करायचं आहे. पण एक सांगतोय की न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा अजूनही मी माझ्या तिकडे पण बगीचे आहे, तिथे पण मी न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा टाकणार. आणि ज्यांना माझा एक सल्ला आहे की ज्यांचे झाड असे झालेले आहे त्यांनी कुठल्याही याच्या मागं न लागता न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा हे जर टाकलं तर आपले झाड त्याचे रिझल्ट चांगले आहे. माझ्या स्वतः शेतात आहे म्हणजे हा रिझल्ट चांगला आहे. की मला काही कंपनीनं काही पैसे दिलेले नाहीये, कंपनीनं काही दिलेलं नाही. जे रिझल्ट आले ते सांगणार. हो, बिलकुल. धन्यवाद काका, आपण वेळेतला वेळ दिला.